यावरती आपल्याला फक्त एकच थेंब तेल घ्यायचंय, कारण हा नॉनस्टिकचा पॅन आहे आणि हे तेल आपल्याला या पॅनला सगळीकडे लावून घ्यायचंय, पसरवून घ्यायचंय. गॅस मोठा करून तवा तापवून घ्यायचाय. बॅटर पुन्हा खाली वर करायचं, कारण तांदळाचं पीठ आहे, तळाशी जाऊन बसलेलं असतं, त्यामुळे पुन्हा खाली वर करून घ्यायचं. वाटीमध्ये बॅटर घ्यायचंय, गॅस मोठाच ठेवायचाय आणि तव्याच्या कडेने आपल्याला घावण सोडायला सुरुवात करायची. घावण सोडून झाले की लगेच यावरती प्लेट झाकायचे आणि गॅस कमी करून साधारण 1 ते 1.5 मिनिटं घावण चांगलं वाफवून घ्यायचं. 1 मिनिट झालेलं आहे, प्लेट काढून चेक करूया. आता घावणाच्या कडा तुम्ही बघू शकता थोड्याशा कोरड्या व्हायला सुरुवात झाल्यात. आता आपल्याला यावरती कडेने तेल सोडायचंय. तेल सोडून पुन्हा घावण अर्धा मिनिट शेकून घ्यायचं. जास्त वेळ दुसरी बाजू भाजायची नाही. घावण व्यवस्थित भाजलं तव्यातून काढून घ्यायचंय. काढताना एका बुट्टीवर किंवा चाळणीवर काढायचं, पूर्ण गार करायचं. गार झालेल्या घावण्याची घडी करायची आणि पटकन सर्व करायचं.